बाप रे बाप, आज काय बनवलं आईनी? हॅलो मित्रांनो, तर आपल्या ब्लॉगचा आहे आज डे 28. तर आज रात्री बनवली होती आईनी बेसन बर्फी. बट ही बेसन बर्फीसारखी नाही दिसते, कारण की बेसन बर्फीला डेकोरेट करण्यासाठी घरी काजू बदाम नाही होते, म्हणून आईने सोपीच्याच दाण्याने डेकोरेट केलं. त्यानंतर मी बेसन बर्फी खाऊन झोपून गेली आणि मग झाली यार सकाळ. आणि सकाळी उठल्याबरोबर माझं झालं पार्सल. आणि पार्सलमध्ये काय आहे मला पण नव्हतं माहीत, कारण की मी खूप काय बोलवलं आहे म्हणून. आणि पार्सलमध्ये बघते तर आली होती माझ्या मम्मीची वॉच. मी मम्मीला गिफ्ट करत आहे वॉच, कारण की माझ्या मम्मीचा आहे त्या बड्डे जवळ. आणि ह्या वॉचची पॅकेजिंग काय मस्त पॅकेजिंग आली होती. आणि मी इतकं काही एक्सेप्ट नाही केलं होतं या वॉचकडून, कारण की ही वॉच फक्त आणि फक्त 180चीच आहे. आणि इतक्या कमी प्राईजमध्ये खूप छान वॉच मिळाली. ही वॉच मी मिशोवरूनच बोलवली आहे, तुम्ही पण पटकन बोलवा. आणि वातावरण बघा कसं झालं आहे. आणि ह्या अशा वातावरणात आम्ही दोघी मायले की बसलो होतो केसांना मेहंदी लावत, कारण की काहीच दिवसांनी आहे आमच्या घरी काकाचं लग्न, म्हणून मी आईला केसांना मेहंदी लावून देत होती. आणि त्यानंतर मानसीला आणि आम्हाला जायचं होतं बाहेर काहीतरी सामान आणायला. आणि हा बघा माझ्या बहिणीच्या मैत्रिणी कशा चालल्या. आणि मग आम्ही दुकानात गेलो, सामान घेतलं. आणि येता येता आईने अंडे पण आणायला लावले होते, मग आम्ही अंडे पण घेतले. आणि मग आम्ही दोघी बहिणी गेलो घरी. आणि घरी जाऊन माझी बहिणीची झाली फोटोशूट करायची इच्छा, तर ती मला फोटो काढायला लावत होती. तर चला आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.